त्याच्यात आनंद मानावा, आपण आनंद घ्यावा, इतरांना आनंद द्यावा असं मला वाटतं. आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे इतरांना मदत करावी हे माझं मनापासूनच आयुष्याचं ध्येय आहे असं मला वाटतं. आता मॅडमनी खरंच खूप छान सांगितलं, स्वतःही आनंदात राहा, दुसऱ्यालाही आनंदी ठेवा. आपण आनंदी तर जग आनंदी असं आहे. आणि ते आता म्हणले ना, दुसऱ्यासाठी करत राहा. दाभोलकर फॅमिली आपण समाजाचं देणं आहोत, त्या पद्धतीनेच आजपर्यंत जेवढं देता येईल तेवढं देत आलंय. आणि खरंच मॅडम तुमचा जीवन प्रवास जाणून घेताना मला इतकं मनाला आनंद झाला. आणि खरंच मनापासून म्हणजे आभारी आहे तुमची की तुम्ही एवढा वेळ दिला मला, नीलम टॉक शो मध्ये तुमचा जीवन प्रवास मांडला. खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे. थँक्यू. आणि अशाच वेगवेगळ्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. नमस्कार. नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत मनपूर्वक स्वागत करते. आता तुमच्या लक्षातच आलं असेल की आजच्या नीलम टॉक शो मध्ये कोण आहे, कारण नाव पण सांगायला नको. सब कुछ नाम में ही है, म्हणजे नावातच त्यांच्या ब्रँड आहे. वेगळी ओळख करून द्यायची पण गरज नाही मला. एवढं मॅडमचं नाव प्रसिद्ध आहे साताऱ्यात नाही, सातारा जिल्ह्यात. डॉक्टर चित्रा दाभोलकर मॅडम नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते. आणि खरंच मला इतका आनंद झालाय, म्हणजे मी जस्ट मॅडमला भेटायला आले की लगेच आम्ही मुलाखत घेतली. एकदम अचानक झालेला कार्यक्रम आहे, कारण मॅडमकडे वेळ नाहीये. तरी त्यांना म्हणाले थोडं तरी अर्धा तास तरी बोला तुम्ही. की 1 जुलै डॉक्टर्स डे, त्यानिमित्त काय सांगतात तुम्ही? 1 जुलै हा डॉक्टर्स डे असतो हे अगदी मान्य, पण फक्त एकच दिवस आहे का डॉक्टरचा? डॉक्टरच्या दृष्टीने तर एक नाही, डॉक्टरच्या दृष्टीने 365 दिवस वर्षातले हे डॉक्टर्स डेज असतात. पण आता काही वर्ष झाली की ह्या दिवसाला महत्व आलं. खरं सांगू तर डॉक्टर्स डे असा एक दिवस नसतो. माझ्या मते प्रत्येक डॉक्टरच्या दृष्टीने प्रत्येक दिवस हा आमचा दिवसच असतो. कारण एकदा तुम्ही शपथ घेतली आणि डॉक्टर झाला की तुमचा आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही डॉक्टर म्हणून जगता. आणि ह्याच्यात सेवाभावी वृत्ती ही मनापासून यावी असं मला वाटतं. सेवाभावी वृत्ती. मॅडम तुमच्या डॉक्टरांची म्हणजे प्रसन्न दाभोळकरांची मी मुलाखत घेतलेली मानसिक आजारांवर, पण त्यावेळेस एक उल्लेख माझा करायचा राहिला. आता सरांबद्दल तुम्ही सांगा की सरांनी आजपर्यंत कधीही फी घेतलेली नाही पेशंटकडून. 100 पेशंट ते दिवसाला चेक करत होते, पण कधीही त्यांनी फी घेतलेली नाहीये. कसं काय, म्हणजे हे सरांनी कसं, म्हणजे सेवाभाव हा कसा एवढा? हो, म्हणजे त्यांची अनासक्ती होती की त्यांना
पैसे घ्यायचे नव्हते आणि त्यावेळी तर म्हणजे मला सगळं म्हणायचं, रिक्षा तू तुझ्या नवऱ्याला अशी परवानगी दिली? म्हणजे परवानगी देण्याचा काय संबंध, हा आमच्या दोघांच्यातला एक अंडरस्टँडिंग होतं आणि त्यांना मनापासूनच त्यासाठी त्यांनी ठरवलं होतं की आपण काही पेशंट कडून घ्यायचं नाही आणि ते त्यांनी शेवटपर्यंत पाळलं. आणि नुसतं तेवढंच नाही तर असं वाटतं की अनेकदा डॉक्टर उशिरा येतात, दिलेली वेळ पाळत नाही, दरवेळी इमर्जन्सी असते असं नाही, पण तरी सुद्धा त्यांच्या बाबत एक वेगळं होतं की जर त्यांच्या दवाखान्याची वेळ 10:30 असेल तर 10:30ला 5 मिनिटं असताना ते तिकडे हजर असत. ही म्हणजे मनापासून असलेली वृत्ती की मी ठरवलंय हे माझं काम आहे आणि मी ते निष्ठेने करणार आणि त्याच्यासाठी माझं सगळं तन मन आणि खरं तर त्यांनी धन सुद्धा जे काय होतं नव्हतं ते त्या आपल्या व्यवसायासाठी अर्पण केलेलं आहे. बालरोग तज्ज्ञ चित्रा मॅडम, बालरोग कसं म्हणजे लहान मुलांचं संगोपन आतापर्यंत तुमच्या आयुष्यातला अनुभव काय? असं होतं तुमचं पहिल्यापासून स्वप्न की नाही मला डॉक्टरच व्हायचंय? असं होतच असं नाही, पण ज्यावेळी मी शाळेत म्हणजे SSC त्यावेळी होते, 11वी SSC होती झाले, त्यावेळी माझ्या डोक्यात होतं की माझा भाऊ माझा आदर्श होता आणि तो ऍक्च्युली तो सुद्धा त्याच्या डोक्यात पहिल्यांदा होता की फक्त फिजिक्समध्येच पुढे सगळी अख्खी करिअर करावी. पण योगायोगाने काही गोष्टी घडल्या आणि तो फर्स्ट इयर नंतरच IIT मुंबई इथे पुढील शिक्षणाला गेला. तर माझ्या डोक्यात होतं हा माझा मोठा भाऊ जे करेल ते मी करणार, त्याच्यामुळे मी ठरवलं की आपण पण तसंच करायचं. तेव्हा माझी आई म्हणाली नको, मला असं वाटतंय की तू मेडिसिनला जावंस. बरं ठीक आहे, पण त्यावेळी मी तिला एकच अट घातली, समजा मला जर ऍडमिशन मिळाली नाही तर मात्र मी गणित विषय घेऊन MSc PhD असं करेन, कारण मला गणिताचं खूप पॅशन, खूप आवड होती. तर आई म्हणाली ठीक आहे, पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने माहिती नाही, मी इंटर सायन्सला मुंबई विद्यापीठात पहिली आले, म्हणजे B ग्रुपमध्ये, आणि मग मला काय ऑप्शनच नव्हतं, मी मेडिसिनला घेतली. अर्थात मला ही शाखा अत्यंत आवडली, मी मनापासून अभ्यासही केला आणि मनापासून पुढचे हे गोष्टी केल्या. किंवा साताऱ्यात यायचं ठरवलं हे सुद्धा हा माझा निर्णय होता की मला ग्रामीण भागात जाऊन काम करायचं होतं. आणि मी कधी मुंबईत मी जन्मले वाढले, अगदी मोठ्या प्रतिथयश अशा संस्थांमधून माझं शिक्षण झालं आणि माझे सगळे माझ्या बरोबरचे जे भावंड होती ती सगळी परदेशी गेली होती बरीचशी पुढील शिक्षणाला, किंवा माझी सर्वात मोठी मावस बहीण होती ती सेटल व्हायलाच अमेरिकेला गेली होती. त्यामुळे मला तो एक ऑप्शन होता, परंतु माझ्या डोक्यात होतं नाही, मला ग्रामीण भागात जाऊनच काम करायचंय. आणि तसं मी सरांना म्हटलं आणि सरांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. ते म्हणाले ठीक आहे आपण जाऊया. त्यावेळी अशी पण एक शंका होती की सायकियाट्री म्हणजे मानसोपचार ची किती म्हणजे तज्ञाकडे जायची, लोकांची किती हे असेल मानसिकता आणि किती येतील काहीच कल्पना नव्हती. परंतु हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला. पण सुदैवाने अगदी पहिल्यापासून सरांच्या प्रॅक्टिसला पण व्यवसायाला पण खूप छानच प्रतिसाद मिळाला आणि नंतरच त्यांनी चॅरिटेबल करायचं ठरवलं. आणि मी नवजात अर्भकांमध्ये जास्त काम केलं होतं किंवा त्यातलं जास्त माझं पॅशन म्हण खूपच हे होती, त्यामुळे मी त्याच्यात जास्त काम करायचं असं ठरवलं होतं. म्हणजे तुम्ही सुदैवाने म्हणलं नाही, आमच्या सर्वांचं सुदैव की तुमच्यामुळे आज नवजात बालक म्हणजे साताऱ्यात एवढं मॅडमचं नाव आहे सातारा जिल्ह्यात की कुठेही काय झालं की पहिलं चित्रा मॅडम त्यांच्याकडे छोट्या मुलांना आणलं जायचं. त्यावेळीचा अनुभव कसा होता की 35 वर्ष झाले मॅडमला त्यांची प्रॅक्टिस करतायत त्या आणि वेगवेगळे उपक्रम त्या राबवत असतात. पण त्यावेळेस त्या मॅडम की सगळ्या पूर्ण जिल्ह्यातून तुमच्याकडे छोट्या बाळांना घेऊन यायचे.
नाही, कारण त्यावेळी न्यूरोनॅटॉलॉजी ही वेगळी स्वतंत्र शाखा निर्माण झाली नव्हती आणि त्यावेळी ती सुरू होत होती. म्हणजे जवळजवळ एक 7-8 वर्षांनी डीएम न्यूरोनॅटॉलॉजी हे आलं, परंतु तोपर्यंत एवढं नव्हतं. आणि मी ज्या विद्यालयात किंवा हॉस्पिटलमध्ये शिकले पुढचं म्हणजे जयबाई वाडिया हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल मुंबई, तर जीएस मेडिकल कॉलेजमधून मी शिकले. तर त्या ह्याच्यात ही शाखा खूपच काय म्हणायचं असं भरभराटीला आली होती आणि आम्ही त्याच्यात खूप काम केलं होतं. आमचे शिक्षक खूप आम्हाला चांगले लाभले होते आणि नशिबाने असं होतं की काम करायची हे पण होती, उर्मी पण होती, खेडेगाव जाऊन काहीतरी नवीन करावं अशी पण उर्मी होती आणि कमीत कमी संसाधनात. कारण काय होतं, इथे रिसोर्सेस नव्हते तेवढे आणि लोकांना माहिती पण नव्हतं, स्टाफ पण नव्हता तसा. स्टाफ कशाला, इव्हन इतर डॉक्टरांना सुद्धा माहिती नव्हतं. म्हणजे मला अनेक गायनेकॉलॉजिस्टनी असं म्हटलंय, अरेच्या ही बाळं वाचतात हे आम्हाला माहितीच नव्हतं. ह्या शब्दात म्हणजे ही त्यावेळची वस्तुस्थिती होती की खरोखरच अशा प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती, म्हणून ते विचार होते. परंतु आम्ही अगदी 800 म्हणजे माझं पहिलं छोटंसं बाळ जे जगलं ते जुळ्यांपैकी एक होतं आणि 600 ग्रॅम वजनाचं होतं आणि दुसरं होतं त्याचं जुळं होतं ते 1 किलो 500 ग्रॅमचं होतं. ते 600 ग्रॅमचं बाळ ज्यावेळी मोठं होऊन त्याच्या बाळाला मला दाखवायला आलं त्यावेळी जो आनंद झाला त्यावेळी तुम्हाला कळेल की वैद्यकीय व्यवसायात किती आनंद असतो. म्हणजे मी आता तुम्हाला विचारणार होते की मागे म्हणून पाहताना काय वाटतंय तुम्हाला, की हा अनुभव आधीच तुम्ही सांगितलं की मागे अजून काय सांगता येईल तुम्हाला मागे म्हणून पाहताना? नाही, तेच वाटतं की आता मी ज्यावेळी गेल्या 10-12 वर्षात ज्यावेळी इथे येऊन बसते दवाखान्यात त्यावेळी ही जी मुलं म्हणजे ही जी चिंगुणी मुलं मी बघितली असतात त्यांची मुलं घेऊन येतात. म्हणजे काही काहींच्या तर मी 3री पिढी बघते आहे आणि हे बघताना मला खूप आनंद होतो की म्हणजे इथे येऊन केल्याचं चीज झालं असं वाटतं. एकदा तरी मी तुम्हाला माझ्या बाळाला दाखवायची माझी इच्छा आहे किंवा मॅडम तुम्ही मला ओळखलत का, तर मी त्यांना म्हणते की मी तुला नाही रे ओळखलं किंवा तुला नाही ग ओळखलं कारण तुमचे चेहरे बदलले पण तुमच्या आयांना मी निश्चित ओळखीन. बरोबर नाही, एवढा अनुभव आतापर्यंतचा अनुभव. आताही आपण डॉक्टर्स डे बद्दल बोलतोय मॅडम की एकीकडं छान मोठे मोठे हॉस्पिटल्स असतात, मोठ्या मोठ्या पदव्या आता घेतल्या जातात, ते डॉक्टर आणि तुम्ही सेवाभाव म्हणून आतापर्यंत करत आलेला काय फरक वाटतो तुम्हाला? फरक असं नाही, आता काय आहे माहितीये का, हे महत्वाचं आहे की आता नवीन उपचार पद्धती निर्माण झाल्या आहेत, उपकरणं जास्तीत जास्त उपलब्ध झाली आहेत, शिक्षणाचा खर्च वाढला आहे आणि मग जो शिकून येतो त्याला वाटतं की आपण हे सगळं वापरून जर सेवा द्यायची तर आपल्याला तेवढा त्याचा मोबदला मिळाला पाहिजे आणि म्हणून ही जी दरी निर्माण झाली आहे ती त्याच्यामुळे आहे. परंतु मला असं वाटतं की मला तरी माहिती आहे सगळेच डॉक्टर कधी कुणाला असं वाटत नाही की आपला पेशंटला काही धोका पोचावा किंवा म्हणजे रुग्णाला काही रुग्णाचं वाईट व्हावं असं कुणालाच वाटत नाही. उलट प्रत्येक डॉक्टरला असं वाटत असतं की आपण जास्तीत जास्त चांगलं करावं आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त रुग्ण बरे व्हावेत कारण नंतरच तुम्हाला प्रतिसाद मिळणार. त्यामुळे मला नाही वाटत की कोणी डॉक्टर असा निग्लेक्ट करत असेल किंवा मुद्दामून दुर्लक्ष करत असेल. पण आर्थिक बाबीत मात्र पूर्वीत आणि आता खूप फरक पडला आहे. पण एकूणच सगळ्याच राहणीमानात पण फरक पडला आहे, पर्यावरणात फरक पडला आहे. त्यामुळे जसं सगळ्या ह्याच्यात आहे तसंच ह्या व्यवसायातही आहे. आता तुम्ही सांगताय सेवाभाव पण आहे आणि खरंच प्रत्येक डॉक्टर प्रयत्न करत असतात आणि तो एक ज्यावेळेस पेशंट बरा होतं त्यावेळेस त्यांना पण एक आत्मिक समाधान असतं की अरे मी सक्सेस झालो, तिथंच त्यांना असतं ना समाधान. आणि मॅडम हे आतापर्यंत तुम्ही छान बोलताय पण आतापर्यंतच आहे कारण तुम्ही हे छोट्या मुलांचे डॉक्टर आहात, अगदी नवजात शिशूंचे एवढं छान हॉस्पिटल म्हणजे मॅडमची इथे इतकी गर्दी असायची की 2-3 दिवस अगदी वेटिंगला एवढी गर्दी असायची. आणि मी स्वतः बघितलेले माझ्या मुलाला मी घेऊन यायचे दर्शनला, छोटी मुलाचे शू इथे करायचे ना पटकन दुपट्याने असे पुसायचे, काहीही असं ते वाटून घ्यायचे, इतक्या सहजतेने
त्यांच्या मम्मींना मला बाळांना त्या बाळांना इतक्या हाताळायच्या सहजतेने, कधीही असं त्यांनी असं दाखवलं नाही की मी डॉक्टर आहे. एवढा माझा स्वभाव म्हणजे अगदी डॉक्टर डेचं करायचं म्हणलं ना मुलाखती की मला पहिलं नाव मॅडमचं होतं की मला मॅडमचीच पाहिजे होती. आता देखील हट्टच केला की नाही मला तुम्ही अर्धा तास तरी बोलाच, अगदी हट्ट करूनच मॅडमला अगदी द्यायला लावली मी मुलाखत. आणि आतापर्यंतचे उपक्रम सांगा तुमचे. पहिल्यांदा मी आले ना त्यावेळी मी जास्त नवजात अर्भकांच्या शुश्रूषेचं जास्त काम केलं. त्याच्यामुळे तेव्हा आणि खूप गर्दी व्हायला लागली, त्याच्यामुळे मी 100च पेशंट बघत असे आणि नवजात अर्भक, त्यामुळे 1 वर्षाच्या आतलीच मुलं मी बघत असे. मग एक 15 वर्षांनी दिवस रात्र हे काम केल्यावर माझ्या लक्षात आलं की आता अजूनही बालरोग तज्ञ आले आहेत आणि त्यांना पण ह्याच्यातलं माहिती आहे, त्याच्यात काम करू शकतात. म्हणजे इथे ती सेवा थोडक्यात उपलब्ध झाली आहे, तर आपण थोडं ह्याच्यापासून वेगळं काहीतरी करावं. आणि म्हणून मी ॲडोलेसंट मेडिसिनमध्ये म्हणजे पौगंडावस्थेतील किंवा किशोरावस्थेतील मुलांसाठीचे जे वैद्यकीय उपचार असतात त्यांच्यासाठी अधिक शिक्षण घेतलं. आणि ते भारतात असं पहिल्यांदाच इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स आणि कालामास युनिव्हर्सिटी यांनी एकत्रित येऊन ते आयोजित केलं होतं. ते प्रशिक्षण जवळजवळ 2 आठवडे अगदी रिगरस ट्रेनिंग होतं. आणि त्याच्या आधी आम्हाला पुस्तकं दिली होती, त्याचं वाचन, म्हणजे थोडक्यात ते ट्रेनिंग असं खूप इंटेन्सिव्ह होतं आणि आम्ही ते घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मी ही माझी थोडीशी माझ्या व्यवसायात बदल केला आणि मी नवजात अर्भकांना जे ऍडमिट करायचे म्हणजे NICU माझं होतं आणि माझं लो कॉस्ट NICU होतं, म्हणजे कमी खर्चात आणि परंतु सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या अशा मी निकू चालू केली होती. ती मी बंद केली आणि किशोरावस्थेतील मुलांसाठी नवीन उपक्रम चालू केले. पण ते उपक्रम म्हणजे असे होते की मी शाळातनं जाऊन म्हणजे फॅमिली लाईफ एज्युकेशन आम्ही ज्याला म्हणतो, कुटुंब जीवन शिक्षण, हे पण ते तसे आणि त्याच्याबरोबरच जीवन कौशल्य शिक्षण म्हणजे लाईफ स्किल एज्युकेशन ह्याची पण सेशन्स घेत असे. त्याच्यानंतर काही माझ्या मैत्रिणींच्या बरोबर आम्ही एक पंखफुटीचे दिवस म्हणून उन्हाळी शिबिर आयोजित करायला लागलो. त्याच्यात पण जीवन कौशल्य शिक्षण ह्या मुलांना देऊन त्यांना जे काही आयुष्यातले कठीण प्रसंग येतात त्यावेळी अधिक सक्षमपणे त्याच्यावर मात करता यावी, ह्यासाठी बळ द्यावं, वैचारिक क्षमता द्यावी, ह्या दृष्टीने ही शिबिरं आयोजित केली जात असत. त्याच्याबरोबरच मी त्यांच्या पालकांसाठी म्हणजे किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी सुद्धा पालकशाळा घेतल्या. आणि ह्या ज्या कार्यशाळा होत्या त्या म्हणजे अशा 25-25 दिवसाच्या होत्या, रोज 1 तास. आणि तुला मजा सांगते, त्या आया रोज 1 तास यायच्या, अगदी गौरी गणपतीच्या दिवशी सुद्धा त्या आल्या आणि मला खूप त्याचा आनंद झाला. मी असे 3 घेतल्या, आता परत सुरू करणार आहे त्या कार्यशाळा घ्यायला. आणि त्याच्याबरोबरच नवजात शिशूंसाठी पण मी काही काम केलं की NRP म्हणजे न्यूनेटल रिससिटेशन प्रोग्राम असा एक मोठा प्रोग्राम जगभर बालमृत्यू कमी करण्यासाठी म्हणजे नवजात अर्भकांच्या मृत्यू कमी करण्यासाठी म्हणून हे केलं. त्याचं मी प्रशिक्षण घेऊन आले आणि ऍक्टिव्हली त्याच्यासाठी मी काम करत होते. ऍक्च्युली ते व्हायच्या आधी म्हणजे हे ऑफिशियली ही NRPची प्रोसिजर सुरू व्हायच्या आधी मी डॉक्टर शंतनू अभ्यंकर आणि बाईतल्या काही इतर डॉक्टरांच्या मदतीने तिकडच्या त्यावेळी आशा ही संकल्पना नव्हती, परंतु ग्रामीण भागात दाया असतात किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स मधल्या सिस्टर्स असतात की ज्या डिलिव्हरीच्या वेळी प्रसूतीच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित असतात, तर त्यांना आपल्या भाषेत शिकवायचं असं मी आणि प्रत्यक्ष हे बाहुल्या घेऊन गेलो होतो. त्यावेळी आमच्याकडे त्या मॅनिकिन्स नव्हते, तर बाहुल्या घेऊन गेलो होतो आणि कशा प्रकारे त्यांना पुसायचं, कसं उबदार ठेवायचं, बाळांमधले धोके कसे ओळखायचे, असं काही छोटी शिबिरं आम्ही घेतली होती. मी इथे घेतली आणि आसपासच्या भागात पण घेतली. आणि त्याच्यासाठी पूर्ण जे काही मॉड्यूल्स होते ती मराठीतनं तयार केली होती. मला असं वाटत होतं की
आपला एक खारीचा पण म्हणू नकोया, अगदी सूक्ष्मजीवाचा का सुद्धा वाटा आहे की आपलं जे ज्ञान आहे ते तेवढं देत जावं आणि त्याच्यातनं कोणी बाळ वाचली तर आपलं आत्ताच नवीन उपक्रम की सल्ला देण्याचं काम करताय नवीन काय? ह्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजे कोविडच्या काळात काय झालं की अचानक मला स्वतःला पण नातवंड झाली, त्याच्यामुळे मी जाणार होते परदेशात आणि मग परत येऊन काम करणार होते. परंतु त्या काळात असं झालं की लॉकडाऊन झाल्यामुळे बाकी काही मदत नव्हती. माझ्याकडे घरी ज्येष्ठ नागरिक होते आणि मला परदेशातही जाता येत नव्हतं कारण इंटरनॅशनल फ्लाईट्स बंद होत्या. मग मी काय केलं की माझी प्रॅक्टिस तात्पुरती थांबवली आणि घरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळ द्यायचं ठरवलं. आणि मग आल्यावर मी असा विचार केला की आता उपचार करण्याऐवजी आपण बालसंगोपना संदर्भात मार्गदर्शन सल्ला हे द्यावं. म्हणजे कसं होतं की ह्याची गरज आहे हे माझ्या लक्षात आलं की अनेकदा बाळ जन्मल्यावर त्याला पाजायचं कसं, त्याला दूध कमी पडतंय का, त्याला आंघोळ कशी घालायची, त्याला उबदार कसं ठेवायचं, धोक्याच्या सूचना कशा समजायच्या, एवढ्या प्रश्न असतात आईचे, आजीचे, घरातल्या माणसांचे. कधी कधी आई बाबा दोघंच राहत असतात. तर मग त्यांना असा सल्ला हवा असतो आणि तो सगळा मिळत नाही. मग आपला गुगलच्या देतो, तो सल्ला घेतात, त्याच्यावरनं काहीतरी गोंधळ होतात आणि ह्याच्यात बाळांचा दुष्परिणाम होतो. तर मी म्हटलं की आता माझा जो वेळ आहे तो आपण असा देऊया, पण फक्त म्हणजे फक्त नवजात अर्भकांना नाही तर कुठल्याही म्हणजे बाळांच्या काही वर्तणुकीविषयी त्यांना वाटत असेल किंवा पौगंडावस्थेतील काही प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी हा असं एक केंद्र चालू करावं म्हणून मी हे सुरू केलं. आता जो सल्ला देणार आहे थोडंसं आम्हाला पण द्या ना की नवजात पालक तुम्ही की कशी काळजी घ्यायची, काय घ्यायचंय, कसं करायचं. मला काय वाटतं नीलम, मी आता नाही तो देत कारण काय त्याचा आवा काय एवढा छोटा नाहीये, त्याला बराच वेळ लागतो. कारण अगदी बाळाच्या उबदार ठेवण्यापासून त्याला कसं पाजायचं पासून त्याचे कपडे कसे घालावे, त्याने कसं छान झोपावं, त्याला कुठली गाणी ऐकवावी, हा एवढा मोठा आवा काय. त्याच्यावर मी काही लेख पण लिहिले आहेत आणि पुस्तकं पण आहेत ना मॅडम तुमची? हो हो, काही लिहिली आहेत. परंतु खरं तर मी भाषांतरं जास्त केली आहेत लिहिण्यापेक्षा, पुस्तकं लिहिण्यापेक्षा. आणि मला असं वाटतं की स्वतंत्रपणे मी तुला ते वेगळं सांगेन. नक्की चालेल, नक्की करूया तो वेगळाच, कारण आता एवढ्याशा वेळात नाही ते पूर्ण. नाही ठीक आहे. आणि मग आता जे पंखफुटीचे दिवस, हा त्याबद्दल पंखफुटीचे दिवस आम्ही चालू ठेवू. ते असं आहे की मुलं ज्यावेळी म्हणजे ते शिबिर स्वरूपात असतं त्याच्या संदर्भातली मी तुला एक मजा सांगते. झालं काय होतं की मी ज्यावेळी साधारण 2003-04च्या सुमाराला ऍडोलेसंट मेडिसिन करून आले होते आणि हे नवजात अर्भकातलं काम थोडंसं कमी केलं होतं. अशा काळात माझ्या लक्षात आलं की जर मुलांना आपण जीवन कौशल्य शिक्षण शिकवायचं असेल तर आपण वेगवेगळी मॉड्यूल्स वापरली पाहिजे. म्हणजे नुसतं उपदेश करून लेक्चर देऊन त्यांना काही उपयोग होणार नाही. त्यांचा सक्रिय सहभाग असलेली शिबिरं घेतली तर त्यांच्या डोक्यात राहील आणि त्याचा उपयोग त्यांच्या पुढच्या आयुष्याला होईल किंवा त्यांच्या वर्तणुकीसाठी होईल. 2007च्या सुमाराला, मला अगदी डेफिनेटली आठवत नाहीये पण सांगते तुला, की संजीवन हायस्कूल आपलं पाचगणीचं, तिथे काही आदिवासी मुलं 120 अशी शिक्षणासाठी म्हणून, नाही तो सरकारचा उपक्रम होता, आपल्या केंद्रीय होता का राज्य सरकारचा माहित नाही, परंतु अशा 10 शाळांमधून, रेसिडेन्शियल स्कूल्समधून त्यांनी ह्या निवासी शाळेत ह्या मुलांना पाठवलं होतं. आणि ह्या शाळेत कसं असतं की इकडचीच मुलं असतात, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या राज्यातून आलेली मुलं असतात आणि त्या मुलांशी ह्या मुलांचा संपर्क यावा आणि त्यांचं शिक्षण अधिक चांगलं व्हावं अशा उद्दिष्टाने ते घेतलं होतं. तर इंटिग्रेटेड लर्निंग प्रोसेस म्हणून ILP म्हणून ते होतं. तर त्याचं प्रकटन असं एका किंवा बातमी अशी एका वर्तमानपत्रात मी वाचली आणि मी त्यांना विचारलं त्या शाळेला की मी ह्या मुलांमध्ये काम करू का.
आणि त्यांनी मला परवानगी दिली आणि मग मी दर शनिवारी इथून त्या मुलांकडे जात असेल आणि त्या आदिवासी मुलांना मी पहिल्यांदा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा त्यांच्या म्हणजे शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने मी जास्त काम केलं पहिले 1-2 वर्ष. आणि मग हळूहळू त्यातल्या मुली वयात यायला लागल्या आणि त्याच्यामुळे मला त्या शिक्षकांनी आणि त्यांच्या हॉस्टेलमधल्या सगळ्या ज्या बायका होत्या त्यांनी असं मला सांगितलं की त्यांना आता पाळी यायची शक्यता आहे किंवा आता मुलांच्यात बदल व्हायला लागले आहेत, तर तुम्ही त्या दृष्टीने काहीतरी करू शकाल का. आणि मग माझ्या डोक्यात आलं, म्हणजे मी सेक्स एज्युकेशन तर त्यांना दिलंच, म्हणजे लैंगिक शिक्षण दिलंच, पण त्याच्यानंतर पुढे जाऊन हे लाईफ स्किल एज्युकेशनचं मी सुरू केलं, जीवन कौशल्य शिक्षण. आणि त्याच्यासाठी मी बरीच मॉड्यूल्स वापरली. म्हणजे मी तिथे त्यांच्यात काम करत असताना मी त्यांना सिनेमे दाखवले वेगवेगळे, मग त्या सिनेमांवर चर्चा घडवून आणली, काही क्लिप्स दाखवल्या, त्या क्लिप्सवर आम्ही खूप चर्चा केली. त्याच्यानंतर ते सुट्टीत घरी जाऊन आल्यावर वेगवेगळ्या मुलांना मी सांगितलं की काय काय सुट्टीत तुम्ही केलं ते लिहून आणा. मग काही भयानक असे प्रसंग त्यांनी लिहिले होते. मग ते प्रसंग आम्ही असं व्यवस्थित शब्दांकन करून ते त्या मुलांना देऊन म्हणजे त्यांचे गट केले आणि वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळे, म्हणजे ज्यांनी लिहिलं होतं त्या मुलांच्या नाही तर दुसऱ्या मुलांना ते देऊन की अशा प्रसंगात तुम्ही काय कराल आणि मग तुम्ही कशी जीवन कौशल्य वापराल आणि तुम्ही कसं त्याच्यातनं. आणि ही जीवन कौशल्य म्हणजे मनोसामाजिक कौशल्य की जी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला पूरक असतात आणि अधिक चांगलं व्यक्तिमत्व बनवायला ती उपयोगी असतात. म्हणजे आत्मभान किंवा आस्था, सृजनात्मक विचार म्हणजे वैचारिक कौशल्य असतात. त्याच्यानंतर निगोशिएटिंग स्किल्स म्हणजे तुम्हाला वाटाघाटी करण्याचं कौशल्य किंवा कसं तुम्ही एकमेकांना समजून घ्याल, कसं एकमेकांशी बोलाल, कसे नातेसंबंध कराल, कशा प्रकारे तुम्ही तुमच्यावर आलेल्या ताणाचा सामना कराल, तुमच्या भावना कशा तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवाल. तर ही सगळी कौशल्य आहेत आणि ही कौशल्य आम्ही ह्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवली. आणि मग ह्याचा फायदा असा झाला की टुवर्ड्स एंड म्हणजे ज्यावेळी ही मुलं 10वीत झाली त्यावेळी ती तर मुलं खूप वेगळी होती, जी आली आणि जी जाताना. आणि जाताना आम्ही पाहिलं त्यांच्यात तर जो पहिला आला तो अख्ख्या शाळेतनं पहिला आला होता. म्हणजे जे नॉर्मल रेसिडेन्शियल स्कूलमधली मुलं होती त्यांच्यात आणि ह्या मुलांच्यात मिळून जो पहिला आला तो आमचा IITचा मुलगा होता. तर तेव्हा लक्षात आलं की हा एक उपक्रम त्यांच्यासाठी खूपच उपयोगी ठरलाय. त्याच्यावरनं आम्हाला हे पंखफुटीचे दिवस करावं असं वाटलं. त्या काळातच आम्ही एक पुस्तिका पण तयार केली. म्हणजे आम्ही काय करायचो की काही वर्कशीट्स तयार करायचो की प्रत्यक्ष घटना आणि त्याच्यावर तुमचे काय प्रतिसाद येईल आणि त्याच्यावर मग आम्ही डिस्कशन करायचो. त्याच्यामुळे ती वर्कबुक्स ते वाचायचे, त्याच्यावर ह्याच्यावर चित्र काढायचे, लिहायचे असं. आणि खूप ते काय म्हणायचं इंटरॅक्टिव्ह. आणि ह्या त्यांच्या सहभागामुळे खरं तर हा सगळा उपक्रम अधिक चांगला झाला. आणि मग असे उपक्रम इथेही राबवावे असं आम्ही ठरवलं. मग माझ्या मैत्रिणी आल्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे पंखफुटीचे दिवस हे शिबिर चालू केलं. आता माझ्या डोक्यात आहे की आता मला वेळ असणार आहे थोडा, तर निदान वर्षातनं 3-4 वेळा तरी, आणि शक्यतो शनिवार रविवार असाच घ्यायचं. म्हणजे मुलं येतील, मुलांना, आणि हे 5वी 6वी 7वीची मुलं असतील, वाटलं त्यांना तर 8वी 9वीची मुलं असतील, पण अशा प्रकारची शिबिरं घ्यावी की ज्याचा उपयोग निदान ह्या मुलांना होईल असं मला वाटतं. खूप छान माहिती सांगताय मॅडम. आणि मेन म्हणजे डॉक्टरी एवढे सगळे पेशंट सांभाळून हे सगळे उपक्रम तुम्ही करत होते इतक्या वर्ष. खूप छान आहे. म्हणजे साताऱ्यासाठी दाभोलकर फॅमिलीचं एवढं मोठं योगदान आहे. म्हणजे इतके आदर आहे आम्हाला सगळ्या सातारकरांना. दाभोलकर फॅमिलीचा प्रचंड आदर आहे की एक आम्ही त्यांना आमच्या घरातले कुटुंबीय समजत असतो की आम्ही त्यांच्या आणि ते आमच्या. तर दाभोलकर फॅमिलीबद्दल तुम्ही मॅडम काय सांगाल? आमची फॅमिली खूपच मोठी आहे, त्यामुळे सांगायचं झालं तर खूपच आहे. परंतु एक आहे की माझे सासरे जर म्हटलं, म्हणजे हे सासरे आणि त्यांची भावंड,
माझे सासरे हे देवदत्त दाभोलकर, ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि त्यांचे सगळे भाऊ हे उच्च विद्या विभूषित आणि तरीही सर्वांनी आपलं अगदी नरेंद्र दाभोलकरांपर्यंत ते धाकटे सगळ्यांनी आपलं म्हणजे आपल्या आयुष्यात समाजासाठी केलेलं आहे, म्हणजे मोठं योगदान केलं. आणि तसंच म्हणजे त्यांच्या बहिणी, त्यांच्या 5 बहिणी, म्हणजे 3 त्यांच्या सख्या बहिणी आणि 2 त्यांच्या चुलत बहिणी, पण ते सगळे 12ही भावंड एकत्र वाढली आणि मला त्या सगळ्यांचा खूप सहवास लाभला आणि वेगवेगळ्या क्षेत्रातलं हे म्हणजे शेतीचं क्षेत्र घ्या, एज्युकेशनचं क्षेत्र घ्या, टेक्स्टाईल मधलं क्षेत्र घ्या, वेगवेगळ्या क्षेत्रातली ही माणसं, परंतु सगळी अतिशय साधी, प्रेमळ, एकमेकांना मदत करणार आणि आपल्याबरोबरच आपल्या सहवासात असलेल्या इतर सगळ्यांना मदत करणार अशा वृत्तीची. त्यामुळे आणि मी स्वतः माझ्या आजी सासूबाईंबरोबरच साताऱ्यात राहिले, त्याच्यामुळे माझा या सगळ्यांशी खूप जवळचा संबंध आला. आणि आता त्याची पुढची पिढी ह्या सुद्धा अशाच प्रकारे समाजाला योगदान करतायत. हे खूप छान. म्हणजे पूर्ण त्यांचं कुटुंबीय, आता मॅडमने सांगितलं की सगळेच म्हणजे जसं फ्लॉवरपॉट असतं की सगळी वेगवेगळी फुलं असतात ते एकत्र, असं साताऱ्याचं नाव लौकिक या कुटुंबियांनी केलं आमच्या खरं साताऱ्याचं. त्यांच्या दाभोलकरांमुळे आम्हाला सातारा, नरेंद्र दाभोलकर असू देत की सगळ्यांमुळे आमच्या सातारा ओळखला जातो की त्यांच्या नावामुळे आमच्या साताऱ्याची ओळख आहे, असं झालंय. आणि म्हणजे आता मॅडमने सांगितलं ना की म्हणजे साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी, ही प्रसन्न सरांबद्दल तुम्ही मगाशी मॅडम सांगत होता, त्याबद्दल सांगा थोडस. नाही सर अत्यंत साधे आहे, म्हणजे एवढे म्हणजे साधे आहेत, म्हणजे त्यांचा पेहराव पण साधा आहे, वृत्ती पण साधी आहे आणि इतरांना देण्याची ही वृत्ती आहे. म्हणजे स्वतः घेण्यापेक्षा इतरांना दिलं पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. कुणालाही मदत करताना पुढे पाठी म्हणजे बघत नाही आणि इदम न मम, हे माझं नाहीच आहे, हे आहे ते दान देऊन टाकायचं, अशा वृत्तीचे सर आहेत. आणि ते पहिल्यापासूनच आम्ही दोघं त्या ह्यानेच इथे आलो. आता तुमच्याबद्दल थोडंसं सांगा. आता मॅडम तुम्हाला मी विचारते की तुमच्याबद्दल काय सांगताल, किंवा तुमची हॉबीज म्हणा, तुमचे आदर्श, प्रेरणास्थान कोण आहेत तुमचे? जर तू प्रेरणास्थान म्हणशील ना, तर माझे आई वडील हे माझं प्रेरणास्थान आहे. माझे वडील हे म्हणजे शेवटी विश्वकोशाचे अध्यक्ष होते, प्राज्ञ पाठशाळेचे अध्यक्ष होते आणि सर्व धर्म अध्ययन केंद्राचे अध्यक्ष होते. ते अचानक गेले, मी त्याच्या 76व्या वर्षी, पण शेवटच्या क्षणापर्यंत निस्पृहपणे काम करत होते आणि म्हणजे त्यांची बौद्धिक क्षमता एवढी होती, तशीच त्यांची शिस्त होती बौद्धिक बाबतीतली, म्हणजे ज्याला स्कॉलरली हे म्हणतात तसं, आणि त्याचा आमच्यावर खूप परिणाम झाला. आणि ह्या सगळं असताना सुद्धा समाजाविषयी आपण कायम देणं लागतो आणि केलं पाहिजे ह्या वृत्तीचे होते. तशीच माझ्या आई सुद्धा उच्च विद्या विभूषित होती. ती फॉरवर्ड मार्केट्स कमिशन मधून रिटायर झाली. ती इकॉनॉमिस्ट होती आणि तिथे पण उच्च पदस्थ म्हणून ती निवृत्त झाली. पण घरी आल्यावर ती सर्व काम करायची. म्हणजे आम्हाला ते बाळकडू आमच्या आई वडिलांकडून मिळालंय की कधीही आम्हाला कुठल्याही ह्याचा गर्व करायचा नाही, ही शिकवण त्यांच्या वागणुकीतनं मिळाली की नेहमी नम्रता, आपण नम्रच राहिलं पाहिजे की, आणि नेहमी असं आपल्या मनात असलं पाहिजे की आपल्या पेक्षा खूप मोठी माणसंही आहेत आणि आपल्याला मदत करायला येईल अशी सुद्धा खूप माणसं आहेत. त्यामुळे आपण नम्रपणे आपलं काम प्रामाणिकपणे करत राहणं हेच आपल्या जीवनाचं सार आहे असं मला वाटतं. त्यांच्याकडूनच माझी प्रेरणा आहे किंवा त्यांच्याकडूनच माझं
जे काय आयुष्य आहे ते घडलंय. म्हणजे एवढे उच्च विचारांच्या तुम्ही बालपण गेलं, त्यात वाढला तुम्ही मॅडम. आणि आतापर्यंतचा जो प्रवास होता, की आतापर्यंत आयुष्यातून काय वाटलं तुम्हाला? आयुष्य कसं आहे? मला आयुष्य अतिशय चांगलं, आनंदी आणि छान काम करायला मिळालं, आवडतं तसं मिळालं. मला कौटुंबिक ह्या सुद्धा चांगल्या मिळाल्या. माझी बहीण ही सुद्धा माझी एक प्रेरणास्थान आहे, की ती सुद्धा दिवस रात्र काम करत असते. ती अर्थशास्त्र तज्ञ, तुम्हाला माहितच असेल सगळ्यांना, रुपा रेगे निचुरे. तर कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी कामाविषयीची जी तिची म्हणजे नुसतं हे नाही, काय म्हणायचं, नुसतं ज्ञान त्याच्यात आहे असं नाही, तर कर्म सुद्धा तसं पाहिजे. आणि त्याविषयीची प्रामाणिकता, म्हणजे ती छोटी बहीण आहे पण ती पण माझं एक प्रेरणास्थान आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर मला राहून नेहमी आनंदी वाटले. आणि मला तसं ना माझे छंद सुद्धा करता आले. म्हणजे इथे हे सगळं काम करत असताना माझा बागेचा छंद, माझा पेंटिंगचा छंद हे मी करू शकते. किंवा मला असं व्यवस्थित राहायला आवडतं, छान गोष्टी आवडतात, छान वाचायला आवडतं, चांगले सिनेमे बघायला आवडतात. हे सगळं मी जसा वेळ मिळेल तसं त्याच्यातनं काढत असते. त्यामुळे मी काय कुडत बसणारी, रडणारी अशी नाही आहे. त्याच्यात आनंद मानावा, आपण आनंद घ्यावा, इतरांना आनंद द्यावा असं मला वाटतं. आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे इतरांना मदत करावी, हे माझं मनापासूनच आयुष्याचं ध्येय आहे असं मला वाटतं. आता मॅडमनी खरंच खूप छान सांगितलं. स्वतःही आनंदात राहा, दुसऱ्यालाही आनंदी ठेवा. आपण आनंदी तर जग आनंदी असं आहे. आणि ते आता म्हणले ना, दुसऱ्यासाठी करत राहा. दाभोलकर फॅमिली आपण समाजाचं देणं आहोत, त्या पद्धतीनेच आजपर्यंत जेवढं देता येईल तेवढं देता आलंय. आणि खरंच मॅडम तुमचं जीवन प्रवास जाणून घेताना मला इतकं मनाला आनंद झाला. आणि खरंच मनापासून म्हणजे आभारी आहे तुमची, की तुम्ही एवढा वेळ दिला मला, नीलम टॉक शो मध्ये तुमचा जीवन प्रवास मांडला. खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे. थँक्यू. आणि अशाच वेगवेगळ्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे.